राष्ट्रवादीचे नेते आमदार रोहित पवार सध्या राष्ट्रवादी कार्यालयाच्या बाहेर आहे आणि या ठिकाणची सगळी दृश्य आपण पाहतोय. त्यांचा जो फॅन बेस आहे तो सध्या वाढताना आपल्याला पाहायला मिळतो. अनेक जण येतात, सेल्फी काढतायत आणि आपण थेट त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. दादा, आज तुम्ही पत्रकार परिषद घेतली आणि या पत्रकार परिषदेनंतर संपूर्ण राजकारणामध्ये एक प्रश्न उपस्थित केला जातोय की नेमकं दादांसोबत झालं तरी काय. हा लढा जो आहे तो आता स्वबळावर तुम्ही यापुढे देखील लढत राहणार, कारण विलिनीकरणाच्या चर्चा आता यापुढे होणार नाही असं म्हटलंय. त्या राष्ट्रवादीच्या सगळ्या नेत्यांनी काय म्हणाल? नाही बघा, महाराष्ट्रातले तमाम जी जनता आहे, जे सर्व कार्यकर्ते दोन्ही पक्षाचे, या सगळ्यांची इच्छा आहे की काय झालं दादांच्या बाबतीत हे पुढं आलं पाहिजे, समोर आलं पाहिजे आणि पारदर्शक पद्धतीने इन्व्हेस्टिगेशन होणं महत्त्वाचं आहे आणि आमची तीच इच्छा आहे. त्यासाठी आता आम्ही लढत आहोत. उद्या जे कोणी आम्हाला पाठबळ देतील, पाठिंबा देतील, आमच्याबरोबर लढतील, नाहीतर स्वतःहून पुढे होऊन इन्व्हेस्टिगेशनसाठी प्रयत्न करतील, पण पारदर्शक पद्धतीने, तर मग ही चांगलीच गोष्ट आहे आणि त्याच पद्धतीने आम्ही आता लढत आहोत. त्यामुळे हा लढा आज एकटा दिसत असलो तरी याच्या पाठीमागे तमाम या महाराष्ट्रातली पूर्ण जनता आहे, ही गोष्ट आपण समजून घ्या. आणि इथं आपले पदाधिकारी आहेत, हे काही फॅन बेस वगैरे नाही, हे पदाधिकारी हे आदरणीय पवारसाहेबांच्या विचारावर पक्के असणारे. आज इथं शशिकांत शिंदे साहेबांनी बैठक लावली होती आणि लढायचं आणि जिंकायचं या भूमिकेमध्ये हे सर्व आहे. नक्कीच. तुम्ही जी पत्रकार परिषद घेतली यानंतर प्रफुल्ल पटेल यांना देखील प्रश्न विचारण्यात आले. ते म्हणतात की सीबीआय चौकशी ची मागणी जी आहे ती आमच्याकडून मुख्यमंत्र्यांना करण्यात आलेली आहे. ज्या पद्धतीनं सीबीआय चौकशी आता भविष्यामध्ये होईल हे सगळं मान्य असेल? एक समजून घ्या की सीबीआयला पूर्वी आपल्या राज्याकडनं परवानगी लागायची. एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री जेव्हा झाले होते त्यावेळेस त्यांनी एक GR काढला होता, त्याच्यामध्ये ही आता परवानगी लागत नाही. ठीक आहे, तुम्ही CM साहेबांना भेटला, CM साहेबसुद्धा आपापल्या लेवलला CID इतर या गोष्टीतून ते लक्ष देऊन आहेत, चांगली गोष्ट आहे. पण हे जे काही इन्व्हेस्टिगेशन आहे, तर ही जी मागणी थोडी आधी झाली असती तर कागदामध्ये हेराफेरी, नाही तर डॉक्युमेंटेशनमध्ये, इन्व्हेस्टिगेशनमध्ये ज्या काही चुका होत आहेत त्या झाल्या नसत्या. फक्त CBI पुरतं आपल्याला थांबून चालणार नाही. आपल्याला त्याच्याबरोबर काही इंटरनॅशनल लेवलच्या एजन्स्यासुद्धा, CIDसुद्धा आणि इतरही जे काही असतील, आणि त्याला एक मॉनिटरिंग कमिटी आपल्याला फॉर्म करावी लागेल, जी मी या प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून बोललो होतो. नक्की 26 तारखेला सुनेत्रताई यांना राष्ट्रवादीचा राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून त्या ठिकाणी निवड केली जाईल असं प्रफुल्ल पटेल म्हणतायत. कसं पाहता याकडे? आता 35 आमदारांनी लिहून दिलेलं आहे. आता ते 35च का, बाकीच्यांनी का सह्या नाही केलं हे मला तरी नाही सांगता येणार. त्यामुळे 35 आमदारांनी त्यांच्या पक्षाच्या सह्या करून दिलेल्या आहेत की सुनित्रा काकींना तिथं राज्याचा अध्यक्ष त्यांच्या पार्टीचं बनवलं पाहिजे. आणि त्याच्याचबरोबर काही पदाधिकारी आहेत, 30-32 का काहीतरी, आणि बाकीच्या पदाधिकाऱ्यांनी सह्या नाही केल्या. त्या का नाही केलं हे माहीत नाही. त्यामुळे सुनित्रा काकी जर तिथं देशाच्या अध्यक्ष त्या पक्षाच्या होत असेल तर त्याचं मुख्य कारण हे आमदार आणि काही कार्यकर्ते आणि पदाधिकारी आहेत. ठीक आहे, ज्यांनी कोणी घोषणा केली असेल तो विषय त्यांचा असेल, पण मग आता जबाबदारी ही खूप मोठी आहे. नक्कीच सुनित्रा काकी त्या जबाबदारीला केंद्रबिंदू ठेवून अजितदादांचा विचार आणि स्टाईल मनात ठेवून ते काम करतील असा विश्वास तरी वाटतो. पण ज्या आमदारांनी सह्या केल्या नाहीत मग त्या आमदारांचं काय, म्हणजे त्यांचं दुमत आहे असं म्हणावं की ते तुमच्या संपर्कात आहे असं म्हणावं? नाही, तसं विषय नाही. उलट असं म्हणावं लागेल, ज्या लोकांनी सह्या केल्या ते आपल्या विचाराचे आहेत. ज्यांनी सह्या नाही केल्या त्यांच्या मनामध्ये काहीतरी वेगळं असावं, त्यातलं कोणातरी एका व्यक्तीला अध्यक्ष बनायचं असावं वगैरे, असे विषय असू शकतात. त्यामुळे 35 लोक हे विचाराचे आहेत, दादांच्या विचाराचे, आणि जे दादांच्या विचाराचे आहेत ते आमच्या विचाराचे. त्यामुळे त्या 35 लोकांवर कोणाचाही न सामान्य लोकांचा, त्यांच्या मतदारसंघातल्या लोकांचा आक्षेप नाही. फक्त आक्षेप नाही, चर्चा अशी आहे त्यांच्या गटामध्ये, त्यांच्या पक्षामध्ये बाकीच्या 5-6 लोकांनी का नाही सह्या केल्या, आणि बाकीचे पदाधिकारी जे आहेत प्रमुख पदावर त्यांनी सह्या का नाही केल्या सुनित्रा काकींना सपोर्ट करण्यासाठी. 5-6 जणांची काही नावं तुम्ही घेऊ शकता किंवा तुमच्यापर्यंत ती नावं पोहोचली आहेत? मला सांगायची जरूरत नाही, लोकांना अंदाज आलेला आहे. म्हणजे दादांच्या गेल्यानंतर पण त्यांच्या जागेवरती डोळा होता या सगळ्या 5-6 जणांचा असं म्हणावं? नवीन माहिती आहे महाराष्ट्राच्या राजकारणात. त्यांच्या पक्षामध्ये चर्चा आहे त्या बाबतीतली, आणि हेही असेल. आता त्यांच्या पक्षामध्ये जास्त लक्ष देणं हे माझ्यासाठी योग्य नाही, पण बाहेर जी चर्चा आहे, की आम्ही लोकात असतो, लोकात जी चर्चा आहे ती फक्त आम्ही बोलून दाखवतो. विलिनीकरणाच्या चर्चा आता थांबलेल्या आहेत, किंबहुना त्या होतील किंवा नाही होतील हा देखील तितकाच मोठा प्रश्न आहे. पण भविष्यामधली तुमची रणनीती नेमकी काय असणार आहे? आणि रोहित दादा आता एकटे चलोरेचा नारा देणार, स्वबळावरती सगळ्या निवडणुका आणि बाकीची सगळी घडामोड करणार? नाही, बघा, लोकांना विश्वासात घेऊन रस्त्यावरची लढाई आता आपल्याला लढावी लागणार आहे. सरकार जे जे कमी पडतंय, जसं केंद्रातलं सरकार ज्यांनी अमेरिकेचं
आणि जे काही करार तिथं केलेला आहे प्रेशरच्या अंतर्गत केला का काय तो त्यांनाच विषय माहिती. पण त्यामुळे शेतकऱ्याचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे. दुसरं AI बद्दलची एक खूप मोठी कॉन्फरन्स दिल्लीमध्ये घेतली असली, ठीक आहे, त्यासाठी त्यांचं अभिनंदन करतो. पण नोकऱ्या ज्या जाणार आहेत त्या कशा टिकवता येईल याच्यावर चर्चा मात्र कोणी करत नाही. आणि नवीन लोक आता जे काही एज्युकेशन घेऊन नाही त्या इंजिनियर म्हणून बाहेर येतात त्यांच्या नोकरीचं काय या प्रश्नावर कोणी बोलत नाही. ठीक आहे, तामझाम झाला, भारी झालं, मोठे मोठे करोडो रुपये, हजारो लाखो करोडो रुपयाचे मालक असणारे लोक येऊन बोलून गेले. पण आता असणाऱ्या नोकऱ्या टिकवायच्या कशा, नवीन द्यायच्या कशा, हा एक फार महत्त्वाचा प्रश्न आहे. त्याच्यावर मात्र चर्चा खूप डिटेलमध्ये झाली असं वाटत नाही. मी ज्या पद्धतीनं पत्रकार परिषद घेतात, आजची दुसरी पत्रकार परिषद होती जी इतकी मोठी होती आणि प्रेझेंटेशन करून करण्यात आली होती. दादांचा घातपात झाला असं तुम्ही सुद्धा यापूर्वी म्हटलेलं आहे. पण मोटिव्ह नेमका काय महाराष्ट्राला आणि सगळ्या देशाला, जगभरामध्ये जे दादांचे फॅन्स होते, चाहते होते, त्यांना मानणारा वर्ग होता, त्यांना पडलेला प्रश्न आहे, हे सुद्धा बाहेर आणाल तुम्ही? इन्व्हेस्टिगेशन जे काय तिथं चालू आहे ते योग्य पद्धतीने चालू नाही हे काय आम्ही सिद्ध करून दाखवलेलं आहे. अनेक चुका त्या इन्व्हेस्टिगेशन एजन्सीकडनं तिथं झालेल्या आहेत. अजून CIDकडनं रिपोर्ट तिथं आलेला नाही. आमचं मत एवढंच आहे, खरं काय घडलं हे लोकांसमोर तिथं आलं पाहिजे. अपघात होता तो कसा झाला, कोणामुळे झाला, काय चुका होत्या, काय इंजिनचे विषय होते सगळे. पण मग घातपात जो लोकांच्या मनामध्ये आणि आमच्या मनामध्ये सुद्धा आहे की घातपात हा नक्कीच तिथं होऊ शकेल. नाही तर अशी परिस्थिती आम्हाला तरी हे सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर वाटायला लागलेल्या आहे. मग घातपात असेल तर कुणी केला, कसा केला, का केला, या सगळ्या गोष्टींमध्ये खोलात जावं लागेल. बरेच विषय जर आपण बघितले तर बऱ्याच SIT फॉर्म झाल्या, विषय संपला. आता महाराष्ट्र भूषण पुरस्काराच्या वेळेस 14 लोक दुर्दैवाने त्या ठिकाणी मृत्युमुखी पडले. त्याचं पुढं काय झालं हे ज्या चर्चाच कुठं तिथं होईना, तर त्यांची चर्चा तर झालीच पाहिजे हे आहे. पण दादांचं तशी परिस्थिती होऊ नये. दादा एवढे मोठे नेते होते, त्यांना कुणी तसं विसरून जाऊ नये आणि खरं काय घडलं हे लोकांसमोर यावं अशी आमच्या सगळ्यांची इच्छा आहे. आमच्याशी बातचीत केल्याबद्दल तर आपण आपली भूमिका मांडलेली आहे आणि दादांसोबत नेमकं काय घडलंय हे सत्य जगासमोर यायला हवं आणि त्यासाठी सतत लढत राहणार असा सुद्धा पवित्रा त्यांनी घेतला. कॅमेरा पर्सन किशोर भोवडचा, गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.